उद्याला गाडी आहे. यांची हेल्प झाली आम्हाला. हे काय गो बोकरा रे, गजब बेइज्जती है. बघा आणि हे काय आहे नक्की सांगा. तर आम्ही इकडे निघालोय आता, एका ठिकाणी जातोय मी आणि जॅक. तर बघूया. 3 hours later. Fire went out, lights went down. When you feel lost in your shadow, don't feel alone, don't scream so loud. We are living in this cruel world, broken but strong. Gotta move बघा on. एवढा सारा Figure it एका रूम मधलाच कचरा आहे. so find the इकडे real साफसफाई goal. चालू आहे. I'll fulfill what I started. बघा 20 पैसे आम्हाला इथे भेटलेले आहेत. 1980 मधला हे 50 पैसे आहेत. 90s किडना माहीत असेल. 50 पैसे बघा 2000 सालातले. आजचा ब्लॉग असणार आहे आपला रूम शिफ्टिंगचा आणि साफसफाईचा. तर तो मी पोस्ट करणार नंतर आहे. सो कसा वाटतोय तुम्हाला नक्की सांगा आपला ब्लॉग, आणि आम्ही घेत असलेली मेहनत कशी वाटते. म्हणजे माझ्यापेक्षा जास्त जॅक घेतोय. सो आपले व्हिडिओ नेक्स्ट टाईमपासून म्हणजे आम्ही इकडे आता शिफ्ट होऊ, तर शिफ्ट झाल्यानंतर तुला इकडचे व्हिडिओज दिसतील नेक्स्टपासून. सो तुम्हाला आवडतील का इकडचे व्हिडिओ बघायला नक्की सांगा. कसा आवाज येईल मध्ये मध्ये तुम्हाला. सो शिफ्टिंगचं सगळं काही ना काही सामान वगैरे साफसफाई चालू आहे आणि आजूबाजूला कामं चालू आहेत लोकांच्या घरांची. सो त्याचा आवाज थोडासा डिस्टर्ब करेल आपल्याला, पण तुम्ही आपल्याला सपोर्ट करा. आम्ही एवढं सगळं मेहनत करतोय आणि प्रत्येक अँगल वाईज आपल्याला व्हिडिओ घ्यावे लागतात. सो आम्ही काम करता करता कॅमेरा हँडलसुद्धा करतोय. सो खूप सपोर्ट करा. आमच्या लाईफमध्ये घडत असलेल्या सगळ्यांच्या लाईफमध्ये घडत असलेल्या सर्व गोष्टी आम्ही तुमच्यापर्यंत आणतो आणि तुम्हाला दाखवतोय की आमची डेली लाईफ, डेली रुटीन आमचं दाखवतो. सो सपोर्ट. आणि ह्यापुढे आपले व्हिडिओ ह्या घरातले असणार आहे. सो तुम्हाला होम टूर बघायची असेल तर ते सुद्धा मी दाखवेनच. आपला पूर्ण सेटअप रूममध्ये बसू देत, सगळं व्यवस्थित होऊ देत, मग आपण तुम्हाला दाखवणार आहोत. आणि ही व्हिडिओ मी आज म्हणजे 15 ऑगस्टला मी शूट करते आणि 15 ऑगस्टला म्हणजे 2 ब्लॉग शूट होणार आहेत. सो आजचा वेगळा असणार आहे 15 ऑगस्टचा, जो मी उद्या पोस्ट करणार. आणि हा ब्लॉग असणार आहे रूमचा वगैरे साफसफाईचा, क्लिनिंगचा. तो मी रूम शिफ्ट झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी पोस्ट करणार आहे. पहिलं ॲक्च्युली खरं सांगायचं तर मला आवडली नव्हती रूम, कारण खूप जास्त साफसफाई करायची होती. जी आधी कोण लेडीज होती इथे राहायला, तर तिने खूप जास्त म्हणजे अगदी एक लेडीज असून साफसफाई न करता ठेवून गेली तसंच. सो अगदी म्हणजे पूर्ण भंगार निघाला आहे आणि एवढी घाण, एवढी धूळ होती ना, प्रचंड वैताग आला एवढं. म्हणजे माझा चेहरा बघून तुम्हाला समजलं जसं समझ रहे हो. काय अवस्था झाली आमची. म्हणजे मी जरा कमीच करते, पण जॅक जास्त करतोय. सो त्याची हालतसुद्धा खूप खराब झाली, कारण वरती चढून ते सगळं साफ करणं हे सगळं तो करतोय. तर छान वाटतंय आता क्लीन केल्यानंतर. अजून बरंच आम्हाला लादी पूर्ण तो लादी नाही ॲक्च्युली कोबा आहे, तर तो सगळा पूर्ण घासून वगैरे काढायचा. तर आता ते सगळं क्लीन करायचं आहे. बाथरूम वगैरे आहे तो क्लीन करायचा आहे आणि पाण्याबिण्याचं सगळं व्यवस्थित टाकी वगैरे साफ करायचं आहे. आणि मग आपला छान असा एक आपला सेटअप तयार करायचा. सगळं आवरतोय. सो आवरूया, बघूया किती वाजता आहेत. त्याच्यानंतर काहीतरी खाऊ आम्ही, कारण भूक तर दोघांना प्रचंड लागलो. सो भेटूया तुम्हाला थोड्या वेळाने. नजारा बघू शकताय, ती छान वाटतंय.
तर अशा प्रकारे आत्ता वाजले 6:15 आणि मी त्या आता बाहेर बसली आहे रूमच्या. आणि जॅक गेला आहे आमच्या, आता आम्ही जिथे राहतो त्या रूमवर गेला आहे, कारण थोडंसं सामान आणायचं होतं, म्हणजेच लादी पुसायचा कपडा आणि बल्ब वगैरे आणायचा होता त्यासाठी. तर तो येईलच, म्हटलं तोपर्यंत लादी पुसून घेऊया. तर मी लादी वगैरे जरा क्लीन करून घेतले. म्हणजे तुम्ही तुमचं स्वतःचं घर असू दे नाहीतर मग रेंटने असू दे, पण त्याची साफसफाई आणि क्लिनिंग नक्कीच ठेवा. मी हे सांगण्याचं कारण हेच आहे की आत्ता मी अनुभवलं आहे की काय हालत होते, कारण एकतर ते बरेच दिवस रूम बंदसुद्धा होती आणि ज्या आधी होते भाडोत्री तर त्यांनी पूर्ण रूमची वाट लावलेली होती. सो आता आम्ही पूर्ण, म्हणजे तू बघितलंच असेल की आम्ही एवढी क्लीन केली सगळं. फायनल लुक मी दाखवणार आहे पुढे तुम्हाला, तर असेच कंटिन्यू राहा. आणि बघा खूप शांत वाटतं इकडे, म्हणजे आजूबाजूला थोडीशी कामं वगैरे चालू आहेत घरांची वगैरे, सो त्याच्यामुळे थोडासा आवाज आहे, पण खूप छान वाटतं आहे, समाधान वाटतं आहे. ॲक्च्युली मी आधी खूप नेगेटिव्ह विचार करत होती की नाही मला आवडलं नाही. त्याचं कारण पण एकच होतं की आतमध्ये क्लिनिंग अजिबात नव्हती. आलेला आहे आणि आपला नाश्तासुद्धा आलेला आहे. ज्यांनी सगळं दाखवलंयच, परत एकदा मी दाखवतो. हे बघा साईडचा परिसर, आणि हा इथे आपला रूम होता. इथे वॉर्डरोब आहे, तो आतमधला रूम आहे, तिथे लाईट. इथे आहेत आमच्या बाई गंगू. तुम्हाला आम्ही क्लीन केलेलं दाखवतोय आणि नंतर पुढे आम्ही तुम्हाला जेव्हा शिफ्ट होऊ तेव्हा आपण दाखवू. आपलं सगळं सामान लावून झाल्यावर, सगळं सेटअप झाल्यावर सुद्धा दाखवणार आहे. आता निघालोय आम्ही, पाऊस पण आहे थोडासा बारीक बारीक. हाय हॅलो नमस्कार, तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये जॅक जेनी या यूट्यूब चॅनलवर. तर आज आहे श्रावणी सोमवार पहिला आणि नागपंचमीसुद्धा. तर तुम्हा सर्वांना नागपंचमीच्या आणि श्रावणी सोमवारच्या खूप खूप शुभेच्छा आमच्या सर्वांकडून, आमच्या फॅमिलीकडून. तर फ्रूट्स आणलेत, म्हणजे केळी आणलेत आणि लिंबू सरबत बनवलं आहे. आता तो जेवण करून घेईल आणि मी फ्रूट्स खाणार आहे आणि लिंबू सरबत वगैरे पिणार आहे. सो असेच कंटिन्यू करा व्हिडिओ, शेवटपर्यंत बघा, स्किप अजिबात करू नका. हा गेला होता आता बाहेर आणि गेला असा आपल्या धुंदीतमध्ये गेलेला. अरे कहना क्या चाहते हो? अरे काय माहिती, स्वप्न पडलं होतं मला पाऊस येणार ते. सकाळपासून पाऊस आहे आणि ह्याचं म्हणणं असं की स्वप्न आहे. तर गेला, छत्री नाही, रेनकोट नाही, काहीच नाही घेऊन गेला आणि नेमका तिकडे गेल्यावर खूप असं पाऊस आला आणि मग तो अडकला तिथे तासभर. हो ना, तासभर अडकला आणि ते त्याला भूक लागलेली, जेवायला घेत होता तोपर्यंत त्याला अर्जंटली काम आलं म्हणून गेला आणि आत्ता आलाय. सो त्याने काय खाल्लेलं नव्हतं म्हणून मग मी पण नाही काय खाल्लं, त्याची वाट बघत बसली आणि आत्ता तो आलाय. सो आम्ही इकडे खाऊन घेतो, म्हणजे मी माझा उपवास आहे तर मी लिंबू सरबत आणि केळं खाते आणि हा जेवून घेईल. ट्रिप बॅग भरतोय, उद्याला गाडी आहे. हसन का आता मी पण जरा मदत करतोय जॅकला. बघा आम्ही नवीन कॅमेरा घेणार आणि मस्त ट्रिप जाणार. बघू शकता एवढं आमचं सामान, म्हणजे ह्याच्यापेक्षा अजून आहे, पण मुंबईवरून शिफ्ट झालं तेव्हा थोडंसं सामान इकडे आणलं. आणि sol y arena, oh so bright.
टेम्पो फुल पॅक झाला आहे, पॅकिंग एकदम कडक कशी. आपलं सगळं सामान याच्यामध्ये फुल झालं आहे. म्हणजे विचार करा, एवढा तो मोठा टेम्पो आहे आणि तो पूर्ण भरला आहे. म्हणजे आमचा संसार 4.5 महिने आम्ही ह्या रूममध्ये काढलेत आणि आता पूर्ण रिकामी झाली आहे ही रूम. सो चला आता जॅकला आपण विचारूया त्याला कसं वाटतंय. कसा आहे तुझा एक्सपिरियन्स? तर पहिली तर गोष्ट, गाडी भेटत नव्हती पावसामुळे. आणि गाड्या आमच्यात म्हणतात ना, घरात गाडी म्हणतात तो काकेत कळसा आणि गावाला वळसा. अच्छा हमको सिखा रिया है. सगळी फोनाफोनी केली सगळी, कुठे गाडी नाही. मग शेवटी शेजारचे होते ते बाहेर पडले होते, त्यांना चुकून विचारलं, बोलो गाडी आहे का? तर ते म्हणले गाडी एक त्यांची गेली तिकडे गावी आणि दुसरी गाडी त्यांच्या मेवण्याची इथे होती. तर बोलले हाय गाडी, फक्त गुड नाही. बोललो चालेल, पाऊस नसेल तेव्हा जाऊ. म्हणजे नाहीतर बघा, नेमकं पाऊस नाही. गुड म्हणजे हे ओपन आहे. तर आता जायचं आहे ते घेऊन. सगळं आम्ही गाडीत भरलं आहे, बघितलं तुम्ही मगापासून काय काय चाललं होतं. तर आता जाऊ. मी जवळजवळ 4-4.5 महिने होतो. फक्त एवढंच की जेनीला त्रास होता एवढा तिकडपर्यंत. आता जिकडे टोकाला रूम बघितलं त्या टोकापर्यंत इथून चालत जायचं आहे. सो त्याच्यामुळे त्रास होतो, म्हणून एवढं कापाकापी. पण आता उलट होणार आहे. नाही, माझं काही टेन्शन नाही. माझं कसं मस्त जोक मारा रे. ओव्हरऑल आपला एक्सपिरियन्स असा होता की इकडे पण छान वाटत होतं. ह्यांची हेल्प झाली आम्हाला, ह्यांच्यामुळे आम्हाला गाडी अवेलेबल झाली आणि आता ह्यांचाच हा टेम्पो आहे. सो आम्ही आता जाणार आहे. हा, और अभी तो रुको, क्लाइमैक्स अभी बाकी है. हे ओनर आहेत, हे सब ओनर आहेत. सो अशी आपली आता गाडी भरून चाललेली आहे. सो आता आपण चाललोय, सगळं पॅक करून आहे बघा. लागेल म्हणून मी जरा तर दाखवतो तुम्हाला. सो सगळं झालं की दाखवतो. हॅलो, फायनली आले चांगलं. चला इकडे सगळं आहे कपाट, अजून सगळं लावायचं आहे बघा. इथे असंच आहे, फक्त लादी पुसले, बाकीचे कपाटाला तिकडे चेनी काम करते. हे दूध आम्ही ओतू घातलेलं आहे, हे बघा. आपले गणपती बाप्पा, स्वामी समर्थ, लक्ष्मी आणि कृष्णाची मूर्ती आहे. सो तर ह्या मंदिरात, हे बघा मंदिर आणि हे असं देवघर आहे, त्यात आम्ही लावलं आता. सो नंतर पूजा करायची. आणि आता इकडे जॅकने देव वगैरे बसवून घेतले देवाऱ्यामध्ये. तर आता मी पूजा करून घेते, म्हणजे अगरबत्ती वगैरे करते. संध्याकाळ पण झाली आहे. आता आपलं जेवण चालू झालं आहे, डाळ शिजते. अजून बाकीचं उपवासाचं जेवण बनवायचं आहे. तर इकडे आता सगळं आवरलं काम वगैरे. आणि आता इकडे एकदम सो ते पिते आता. आणि जॅक चहा पिणार आहे. सो या सर्वांनी चहा प्यायला. थँक्यू सो मच. हे मेरा माणूस आहे. कट कशी कट करीन म्हणता, समझ रहे हो? बोले का म्हणता जो पाहिजे
चल ये हमरा कला देखो पैसा आ रहा है काहे को बोक रहा रे अरे सुधरो रे अभी तो सुधर जाओ तेवढंच कोणाच तरी तोंडाला लागायचं आज ना आता शोधतोय कोल्हा वाटतं सेम त्याला कसं खातो यो ये 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 इकडे मस्त अशी डाळ आणि इकडे बटाटे ठेवले शिजत बटाट्याची भाजी बनवा मस्त असं आता खीर बनणार आहे बघा आणि हे काय आहे नक्की सांगा समजलं असेल तर तुम्हाला हे साखर वेलची सगळं टाकलेलं इन्ग्रेडियंट ते मिक्स करून घ्यायचं आता दूध आपल्याला हवं तेवढं पातळ घट्ट कशी खीर तुम्हाला पाहिजे तसं दूध टाकून घ्यायचं मस्त असा फ्लेवर आला जेनी ते बसले उपास सोडायला सगळं ते खीर पसरले त्याच्यात जेनीचा बॅकग्राऊंड बघा मस्त आहे ते बघा ते या सर्वांनी जेवायला चांगली झाले का खीर तर आपला कालचा ब्लॉग एंड करायचा राहिला होता सो खूप जास्त थकलो होतो आम्ही दोघं सुद्धा शिफ्टिंग करून त्याच्यामुळे मग रात्री उपवास पण होता काल तर उपवास वगैरे सोडला आणि मी मग झोपून गेले आराम केला कारण पूर्ण पेन होत होतं सो त्याच्यामुळे मग ब्लॉग एंड करायचा राहून गेला सो आता मी एंड करते कसा वाटला आमचा शिफ्टिंगचा ब्लॉग नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असंच नवनवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येऊ सो ते नक्की बघा आणि भरभरून सपोर्ट करा आणि होम टूर पण मी त्या रूमची नक्कीच देणार आहे सो तो खूप छान असणार आहे सो तयार राहा नेक्स्ट ब्लॉगसाठी भेटूया असंच काहीतरी नवीन घेऊन नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय